नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, NTA वतीनं काल 21 जून रोजी रिनीट एक्झाम त्या ठिकाणी कंडक्ट करण्यात आली. या रिनीट एक्झामच्या ओव्हरऑल पेपरनुसार सायंकाळी बऱ्याचशा नामांकित क्लासेसच्या ऑफिशियल ॲन्सर की त्या ठिकाणी रिलीज झाल्या आणि त्यानंतर आपले स्कोअर काढून बऱ्याच मुलांचे जे फोन नेहमीप्रमाणे हे ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे जे काही आमचे नंबर्स आहेत त्यावर आपल्याला रिसीव्ह व्हायला सुरू झाले. अनेक विद्यार्थी पालकांचे कॉल आपण कालपासून घेतो आहे, विशेषतः रात्रीपासून. आज सकाळी 7 वाजेपासून कंटिन्युअस आपल्याला कॉल पालकांचे विद्यार्थ्यांचे होते. बऱ्याच जणांनी आपले स्कोअर काढलेले आहेत आणि या स्कोअरवर आता काय पॉसिबल आहे याबाबत त्यांची विचारणा होती. यासोबतच अनेक वेगवेगळ्या सब्जेक्टच्या फॅकल्टीजसोबत आपण काल आणि आज सकाळपासून काही लोकांशी चर्चा केली आणि नेहमीप्रमाणे पालक आणि विद्यार्थी जे आपल्या व्हिडिओची वाट पाहत असतात की बाबा नेमका कट ऑफ कशा पद्धतीनं राहील, किती मार्क मिळाले तर काय पॉसिबिलिटी आहे, हे जे काय पालकांना आमच्याकडनं अपेक्षित असतं. खरं म्हणजे आमची तर एज्युकेशन कन्सल्टन्सी आहे. विद्यार्थी पालकांना आपण ॲडमिशन प्रोसेससाठी मार्गदर्शन करतो, ती प्रक्रिया करून देतो. कुठल्याही एखाद्या विषयाचे एक्सपर्ट आपण नाही आहेत, परंतु गेल्या विशेष करून 2024पासून त्यावेळेस गरजेनुसार जे काय आमचा अनुभव आहे त्या आधारे आपण जे काय व्हिडिओ पोस्ट केलेले होते त्याच्यावर पालकांचा, विद्यार्थ्यांचा प्रचंड ट्रस्ट आहे, विश्वास आहे आणि त्यामुळं अनेक विद्यार्थी पालकांनी यावर एक व्हिडिओ तुम्ही बनवावा, आम्हाला थोडंसं मार्गदर्शन होईल, अशा पद्धतीची विनंती आज सकाळपासून बऱ्याच पालकांनी केली. ऑब्व्हियसली हा व्हिडिओ आपण करणारच होतो. त्याचं कारण असं आहे की अनेक विद्यार्थी पालक अशा या व्हिडिओची आपल्याकडनं आतुरतेनं वाट पाहत असतात. कारण नीटमध्ये ॲडमिशन प्रोसेस संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आपण महाराष्ट्रभरामध्ये प्रसिद्ध आहोत. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीनं सेवा देत असल्यामुळं अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यांचे, तालुक्यांचे विद्यार्थी पालक आपल्याशी नेहमी जोडलेले असतात आणि त्यांचा एक विश्वास आहे. तर त्यांची सोय व्हावी, विद्यार्थ्यांना थोडासा दिलासा मिळावा म्हणून एक अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे. अर्थात हा व्हिडिओ शेअर करत असताना कुठल्या गोष्टी किंवा कुठले फॅक्टर मॅटर करतील हेही तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे. त्यामुळं पालकांना धीर देण्याचा हा सिलसिला आपला याही व्हिडिओच्या माध्यमातून कायम राहील, जो नेहमी असतो. कारण ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट कधीही फेक माहितीच्या आधारे व्हिडिओ बनवत नाही. विद्यार्थी व पालकांना घाबरवणारे, त्यांना डिप्रेशनमध्ये घालणारे व्हिडिओ आपण कधीही केलेले नाहीत. जेव्हा आपण व्हिडिओ केलेले आहेत, पॉझिटिव्ह केलेले आहेत, जे काय आपला एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, त्या आधारे आपण ते व्हिडिओ केलेले असतात. त्यामुळं या व्हिडिओला पालकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये खूप पसंती मिळते. अर्थात कुठलीही चुकीची माहिती न देता योग्य माहिती, मुद्देसूद माहिती तुमच्यापर्यंत देण्याचा नेहमी आम्ही प्रयत्न करतो. आजही तो करणार आहोत आणि पुढेही करणार आहोत. सो पहिले तर नेमका कालचा पेपर कसा होता याबाबतीत अनेक विद्यार्थी पालकांना देत. आता नॉर्मली काय की आम्ही खूप विद्यार्थ्यांच्या संपर्कात असतो, त्यामुळं ऑब्व्हियसली आमच्याकडं जे इनपुट्स आहेत ते मोठ्या स्वरूपात उपलब्ध होतात. काही मुलांना जो आहे तो पेपर हार्ड गेलेला असेल, काही मुलांना मॉडरेट, काही मुलांना एकदम इझी. तर ह्या सगळ्याचं एक समराइज्ड उत्तर काय असू शकतं तर ते थोडक्यात आपण या ठिकाणी समजून घेऊया. नॉर्मली पहिला एक बेसिक प्रश्न विद्यार्थ्यांचा, पालकांचा येतो की कट ऑफ काय राहील, किती मार्कापर्यंत MBBSला ॲडमिशन मिळेल, सेमी मिळेल का, तर हेही आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिले पेपर कसा होता हे जे काय आपण ॲनालिसिस केलेलं आहे फॅकल्टीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर, तर फिजिक्सच्या बाबतीत पेपर फार टफ होता. अशा पद्धतीची रिॲक्शन किंवा प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला, पाहायला मिळालेली आहे. म्हणजे थोडक्यात काय तर अगदी कमी वेळेमध्ये NTAनं ही जी काय तयारी केली त्याच्यामध्ये फिजिक्सचा पेपर हा अतिशय टफ होता. अशा पद्धतीचं जे काय लोकांचं ओपिनियन आहे विद्यार्थ्यांचं ते आपल्यापर्यंत आलेलं आहे. त्यानंतर केमिस्ट्रीचा पेपर कसा होता तर यावेळेस बऱ्याचदा केमिस्ट्रीचा पेपर इझी टू मॉडरेट किंवा मॉडरेट असतो असं बऱ्याचदा विद्यार्थी म्हणतात, परंतु यावेळेस केमिस्ट्रीसुद्धा टफ होता अशा पद्धतीची रिॲक्शन बऱ्याच मुलांची आलेली आहे. आणि त्यानंतर बायोच्या पेपरच्या बाबतीत, बायोचा पेपर जे चांगले ज्यांचं प्रिपरेशन चांगलं झालेलं होतं अशा मुलांना बायोचा पेपर इझी गेलेला आहे, परंतु इझी टू मॉडरेट अशा पद्धतीची ओव्हरऑल रिॲक्शन जी ती या पेपरच्या बाबतीत आलेली आहे. त्यामुळे जर आपण ओव्हरऑल पाहिलं तर 2025चा जो पेपर होता त्याच्या आसपासच हा पेपर होता असं आपण म्हणू शकतो.
2026मध्ये 3 मेला जो पेपर झाला होता त्यापेक्षा बराच टफ हा पेपर होता असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। मग याचा कट ऑफवर काय परिणाम होईल, तर हा परिणाम कोणत्या गोष्टीवर आधारित राहील हे पण आपण समजून घेऊया। सगळ्यात पहिले जी 3 मेची एक्झाम झाली होती त्याच्यानंतर 2-3 दिवसामध्ये पेपर लीकच्या न्यूज आल्या आणि अगदी 12 मेला हा पेपर रद्द झाला। परंतु तो पेपर झाल्यानंतर मुलं कोणत्या फेजमध्ये होते, तर मुलं गेल्या 2 वर्षापासून प्रिपरेशनमध्ये असणारे किंवा गेल्या 2 वर्ष प्लस रिपीट अशा 3 वर्ष प्रिपरेशनमध्ये असणारे मुलं पेपर झाल्यानंतर रिलॅक्स झालेले होते आणि बरेचसे विद्यार्थी तर पालकांसोबत कुठेतरी फिरायला किंवा बाहेर कुठेतरी टूरवर किंवा एन्जॉयमेंटच्या मूडमध्ये होते असं आपण म्हणू शकतो। आणि अचानक 12 मेला पेपर त्या ठिकाणी रद्द झाल्यामुळं परत एकदा त्या झोनमध्ये जाण्यासाठी, त्या माहोलमध्ये त्या स्वतःला त्या वातावरणात परत घेऊन जाण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रचंड त्या ठिकाणी मेहनत करावी लागली आणि एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांना पेपर चांगला गेलेला होता, स्कोअर मुलांनी काढलेले होते आणि परत आपण त्या पद्धतीनं परफॉर्म करू शकू का, या सगळ्या संभ्रमावस्थेमध्ये बरेचसे मुलं जे ते डिप्रेशनमध्ये त्या ठिकाणी गेलेले होते। आपण त्यावेळेस बऱ्याचशा अशाही न्यूज पाहिल्या असतील की धाय मोकळून रडणारी मुलंसुद्धा आपल्याला त्यावेळेस पाहायला मिळाले। त्याचं कारण असं आहे की खूप मेहनत करून ते यश मिळालेलं होतं, परंतु ते कुणाच्या चुकीमुळं, काही लोकांच्या गलथान कारभारामुळं जे ते ओव्हरऑल सगळ्याच देशभरातील मुलांना त्याची शिक्षा मिळाली असं आपण म्हणूया, चूक नसताना। तर त्यामुळं एक सायकोलॉजिकल प्रेशर की आता आपण नीट दिली होती, परत आता 1-1.5 महिन्यामध्ये तयारी करायची आणि परत परीक्षेला सामोरं जायचं आहे, तर एक प्रेशर विद्यार्थ्यांवर त्या ठिकाणी क्रिएट झालेलं होतं। पेपर झाल्यानंतर जो काय वेगळ्या झोनमध्ये ते गेलेले होते, परत वापस अभ्यासाच्या प्रिपरेशनच्या झोनमध्ये येणं थोडंसं कठीण होतं। तर हे एक रिझन आहे की याच्यामुळं कट ऑफ कमी होणार, कारण प्रिपरेशनचा जो काय टेम्पो होता तो त्या ठिकाणी डिस्टर्ब झालेला होता। हे कारण सांगता येईल आपल्याला की कट ऑफ कमी होईल त्यामुळं। दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे या परीक्षेला साधारण मला वाटतं 16 मेला की 14 मेला काहीतरी 21 जून ही परीक्षेची तारीख त्या ठिकाणी जाहीर झाली। म्हणजे साधारण त्या दिवशीपासून परीक्षेपर्यंत साधारण 50 डेजचा कालावधी, 50 दिवसाचा कालावधी होता। खरं म्हणजे परत एकदा 11वी+12वीचा NCERTचा सिलेबस रिवाईज करणं, या दरम्यानच्या काळामध्ये परत सराव परीक्षा देणं आणि हे पेपर फुटीचं प्रकरण महाराष्ट्राभोवती फार घोंघावलं। महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा लोकांचे त्याच्यामध्ये नावं आले, त्यामुळं महाराष्ट्रातले मुलं सातत्यानं या सगळ्या न्यूजमध्ये डिस्टर्ब होत राहिले। तर कमी कालावधी आणि हे सगळं वातावरण महाराष्ट्राभोवतीच फिरत राहिल्यामुळं त्याचासुद्धा विद्यार्थ्याच्या प्रिपरेशनवर नक्की परिणाम झाला। हे एक दुसरं महत्त्वाचं कारण आपल्याला सांगता येईल। त्यानंतर अजून कट ऑफ कमी होण्याचं कारण असं आहे की अनेक चांगले विद्यार्थी ज्यांनी सातत्यानं चांगलं परफॉर्म केलेलं होतं, प्रिपरेशन त्यांचं चांगलं होतं, परंतु त्यांनी परीक्षेला इग्नोर केलं, परत एकदा नीट देण्यासाठी त्यांनी तयारी केली नाही आणि ते परीक्षेला ॲब्सेंट राहिले। म्हणजे काय झालं की जे परीक्षेचे विद्यार्थी साधारण 23 लाख मुलांनी ॲप्लिकेशन्स केलेले, मागच्या पहिल्या एक्झाममध्ये 22 लाख प्लस मुलं परीक्षेला ॲपियर झालेले होते, तर ते साधारण 2 लाख मुलं ह्या कालच्या झालेल्या नीट परीक्षेला ॲब्सेंट राहिले। म्हणजे मोठी ऑफिशियल आकडा अजून आपल्याकडे उपलब्ध नाही, परंतु साधारण 20 लाखच मुलं या परीक्षेला ॲपियर झाले, अशा पद्धतीची एक टेंटेटिव्ह माहिती आपल्यापर्यंत आहे। यातला 10% वाटा किमान महाराष्ट्राचा असेल। त्याचं कारण असे की मेजर स्टुडंट हे UP नंतर महाराष्ट्रातनं नीटच्या तयारीसाठी प्रिपरेशन करतात आणि परीक्षेला सामोरं जातात। तर हे सगळे ओव्हरऑल विषय पाहता पेपर अगदी 2025 प्रमाणे टफ होता। रिनीट एक्झामसाठी आपल्याला कमी कालावधी मिळाला, परत एकदा रिनीट द्यायची आहे या सायकोलॉजिकल प्रेशरमध्ये विद्यार्थी पालक डिस्टर्ब झाले। त्यानंतर महाराष्ट्राभोवतीच वारंवार ह्या सगळ्या न्यूज फिरत राहिल्या आणि ह्या सगळ्या रिनीटच्या या प्रक्रियेत परत सामील होण्याच्या संदर्भाने बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी तयार झाले नाहीत, ॲब्सेंट राहिले आणि पेपरची डिफिकल्टी लेवल बऱ्यापैकी हायर साईडला असल्यामुळं निश्चितपणे कट ऑफ हा कमीच राहणार आहे। आता अजून एक महत्त्वाचा विषय याच्यात सांगायचं झालं तर किती राहू शकेल, तर 2025ला जर आपण ओव्हरऑल सगळे कट ऑफ पाहिले तर त्याचे व्हिडिओ मी तुम्हाला आपण लवकरच शेअर करणार आहोत
की साधारण सेमी गव्हर्नमेंटला MBBS कोणत्या कॅटेगरीला किती मार्काला कोणत्या रँकला मिळालं, हे सगळे आपण वेगळे व्हिडिओ तुमच्यासाठी करणार आहोत. परंतु 2025च्या पद्धतीनं जे काय क्लोजिंग कट ऑफ राहिलेले आहेत, तर त्याच पद्धतीनं याही वर्षी कट ऑफ राहतील आपण असं सांगू शकतो. एकूणच गव्हर्मेंट कॉलेज किती मार्काला मिळेल असा जो काय विद्यार्थी पालकांचा प्रश्न आहे, तर मला वाटतं परत एकदा 510, 515, 520 मार्काला गव्हर्मेंट MBBS मिळेल अशी परिस्थिती तयार झालेली आहे. सेमी गव्हर्मेंट SC ST कॅटेगरी वगळता इतर कॅटेगरीमध्ये 480+ मार्क्स असलेल्या मुलांना सेमी गव्हर्मेंटला MBBSला ॲडमिशन मिळेल अशी परिस्थिती आहे. SC STच्या बाबतीत बऱ्यापैकी अजून कट ऑफ जो आहे तो खालच्या लेवलला येऊ शकतो. सो थोडक्यात कट ऑफ फार वाढण्याची काही शाश्वती या ठिकाणी आता वाटत नाही आहे, कारण अनेक रिझन मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहेत. तेव्हा आपण जो काय स्कोर आपला आलेला असेल तो व्यवस्थित स्कोर काढावा आणि कागदपत्राच्या दृष्टीनं आपली पूर्तता कशी होईल त्या संदर्भानं जे आपण आपली पूर्तता करावी आणि येणाऱ्या काळामध्ये प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेऊन आलेल्या परफॉर्मन्सवर, आलेल्या स्कोअरवर चांगल्या ठिकाणी चांगल्या कॉलेजला कसं ॲडमिशन मिळेल त्यासाठी आपण त्या ठिकाणी नक्की प्रयत्न करावा. ॲस्पायर एज्युकेअर इन्स्टिट्यूटच्या वतीनं जर आपल्याला काउन्सिलिंग प्रक्रियेत भाग घ्यायचा असेल, मदत घ्यायची असेल, मार्गदर्शन घ्यायचं असेल तर निश्चितपणे आपण आमच्याकडे एनरोल करू शकता. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीची सेवा आपल्याकडनं प्रोव्हाइड केली जाते. ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ऑफिसला यायची गरज नसते. त्यांची सगळी प्रक्रिया अगदी रजिस्ट्रेशन टू ॲडमिशन ही सगळी आमच्या ऑफिसच्या वतीनं केली जाते. सो जे कोणी इच्छुक असतील त्यांनी ॲस्पायर एज्युकेअर इन्स्टिट्यूटला नक्की संपर्क करावा. ॲस्पायर एज्युकेअर इन्स्टिट्यूटचे नंबर मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करतो. व्हॉट्सअप नंबरसाठी तुम्हाला 9922250200 9481121212 या दोन्हीपैकी कुठल्याही नंबरला आपण हाय मेसेज करा. बाकी सगळे डिटेल्स आपल्याला व्हॉट्सअपला पाठवले जातील आणि ॲडिशनल काही मदत असेल तर तुम्ही मला कॉलवर सुद्धा त्या ठिकाणी बोलू शकता. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.